पाचवा मुद्दा त्याच्यामध्ये ज्या अर्थी शासनाचा विविध न्याय विभागाचा सिडकोचे विविध अधिकाऱ्यांनी बिवलकर हे ॲब्सेंटी लँडलॉर्ड ठरत नसल्यावर स्पष्टपणे अभिप्राय दिला आहे असं त्यांनी सांगितलंय। पण मग सिडको विधी व न्याय विभागाच्या अहवालातल्या प्रत्येक मुद्द्याला खोडून काढणारा अहवाल स्वतः सिडकोने तिथं दिलेला आहे। त्यामुळे याला जर उत्तर आपल्याला बघायचं असेल युडीला तर ते उत्तर स्वतः सिडकोने तिथं दिलेलं आहे। त्यामुळे हाही मुद्दा तिथं नगर विकासाचं पत्र जे आपल्या शिंदे साहेबांच्या विभागाने दिलंय ते तिथं चुकीचं आहे। आता ह्याच्यामध्ये पाचवा मुद्दा महत्वाचा आहे की सिडकोचा ठराव हा 5 मार्च 2024 ला झाला। तिथं युडी विभागाने प्रेशर आणलं सिडकोला की सिडकोचा ठराव तुम्ही बिवलकराच्या बाजूने घेतलाच पाहिजे, तेव्हा तो ठराव झाला। पण जे विजय सहगल नावाचे अधिकारी ते हुशार आहेत, त्यांनी ठराव झाला असला 5 मार्च 2024 ला तरी त्या ठरावा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी वागले नाहीत। आणि मग तिथं त्यांनी या ठरावामध्ये काय लिहिलं होतं, 1 मार्च 2024 रोजी नगर विकास विभागाचे पत्र आलेले आहे, शासनाच्या विधी व न्याय विभागाचा अहवाल आलेला आहे, सुप्रीम कोर्ट गट नंबर 51 संदर्भात याचिका सुरू आहे आणि सध्या जी जमीन दिली जात आहे तिचा याचिकेत समावेश नाही, असे 3 मुद्दे या सिडकोच्या कमिटी बैठकमध्ये फायनल झाले।